आपल्याला काय बनवायचं आहे आणि आपल्याला काय खायला मिळणार आहे हे मला सगळं कळलेलं आहे. त्यामुळे आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया. साहित्य बघितलेलं आहे. सुरती लचो आपण बघतोय. आता काय करायचं मला सांग पहिले. आता आपण अगोदर चण्याची डाळ, उडीद डाळ आणि पोहे आणि त्याच्यात हिरवी मिरची आणि आलं हे सर्व आपण मिक्सर मध्ये. ओके, मला फक्त सांग हे पोह्याचं तू काय मगाशी सांगितलं हे भिजवलेले आहेत थोडे. भिजवले म्हणजे आपण जसं पोहे करताना पाण्यातून काढतो तसं. हा, म्हणजे रात्रभर नाही भिजवायचे ते, फक्त जेव्हा आपण करायला घेऊ. हो, जेव्हा आपण करायला घेऊ तेव्हा. हो, किती घेऊ सांगा. बस बस. चण्याची डाळ, आता उडीद डाळ, बस, आणि हिरवी मिरची आणि थोडंसं आलं. ओके, आता ह्याला आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ बारीक पेस्ट. तुम्ही याबद्दल थोडंसं पाणी पाणी आधीच घालायचं. हो, थोडंसं पातळ पण म्हणजे आपण टाकू शकतो डिशवर. आणि त्याला बारीक पेस्ट आपण करून घ्यायची. आता आपण त्याला एक बाउल मध्ये काढून. हो, बस बस. हा, आता काय करायचं. आता आपण ह्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ, थोडंसं ऑइल. हा, बस, आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊ. बस झालं असेल. फ्रूट सॉल्ट टाकू त्या. आत्ताच टाकायचं. हो, एवढं परत मिक्स करायचं. हो, परत मिक्स करायचं व्यवस्थित. आता आपण इकडे स्टीमर रेडी ठेवलंय, त्याच्यात आपण टाकू आता ते. हेच घालायचं. हा, हेच. प्लेट घेतली आपण, प्लेटला थोडंसं तेल लावून ठेवलंय आणि मग ते रेडी ठेवायचं. म्हणजे आपण हे केलं तर आपल्याला लगेच टाकता येतं तिकडे. हे झालं, थोडंसं असं पसरून घ्यायचं. आणि आता आपण त्याच्यावर वरून लाल तिखट आणि मिरपूड आणि 10 ते 15 मिनिटं. म्हणजे आता डिपेंड तुमची क्वांटिटी केवढी आहे थिकनेसवर. आता ह्याला किती वेळ लागेल आपल्याला. हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं आणि फुल गॅसवर ठेवायचं. ओके, कमी नाही, एकदम फुल गॅस पाहिजे. आणि मग त्याला झाकून हो द्यायचं. आणि मध्ये मध्ये असं आपल्याला वाटलं तर चेक करायचं, सुरी घ्यायची त्या आणि मध्ये चेक करून बघायचं. जसं म्हणजे आपण खमण वगैरे करतो तसं. आणि त्यानंतर सर्व करताना कांदा, ह्याचं काय करायचं. बटर आपण वरून टाकायचं. ओके, हा, म्हणजे ज्याला बटर नको असेल तो लास्ट मोमेंटच्या या गोष्टी. सगळं ते झाल्यानंतर बटर आपल्याकडे आहे, कांदा आहे, शेव आहे आणि कोथिंबीर आणि थोडा चाट मसाला. अच्छा, आणि लिंबू पिळायचं. हा, लिंबू. गुड. या 4 गोष्टी, या 5 गोष्टी आपल्याला 6 गोष्टी नंतर करायच्या. हो, आता हे झालं असेल. आपण आता हे बघू. ओके, चेक करून घेऊ आपण. हो, हे झालंय. आता हे आपण गॅस बंद करू त्याचा. आणि ह्याच्यात आता हे इकडे आहे तर आपण त्याला आता सर्विंग करू आणि नंतर मग त्याला कट करून आपण खायला घेऊ. ओके, काय सर्व आता सर्व करताना आपण थोडा लिंबूचा रस, चाट मसाला, थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि शेव, बटर आपण वरून. आणि बटर आता आपण वरून. जे बटर नाही खात ते, ज्यांना बटर आवडतो त्यांनी बटर घालावा, ज्यांना आवडत नाही त्यांनी घालू नये. ओके, हो, बस. आणि असंच गरम गरम कट करून, पीसेस कट करून त्याला खायला घ्यायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सुरती लोचो करण्याकरता लागणारं साहित्य: 1 वाटी शेव, 1 रात्र भिजवलेली चण्याची डाळ, 1 वाटी भिजवलेले पोहे, कोथिंबीर, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी चिरलेला कांदा, वितळवलेले बटर, लिंबू, काळी मिरी पूड, चिरलेलं आलं, चाट मसाला, फ्रूट सॉल्ट, 4-5 हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट आणि हळद. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पोहे, चण्याची डाळ, उडीद डाळ, 2-3 हिरव्या मिरच्या, चिरलेलं आलं, थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावं. तयार मिश्रणाची पातळ पेस्ट करून घेतल्यानंतर त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि तेल घालून एकजीव करून घ्यावं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालून फेटून घ्यावं. आता स्टीमरवर एक प्लेट ठेवून त्याला तेल लावावं आणि तयार पेस्ट त्यावर परतून घ्यावी. वरून लाल तिखट, मिरपूड घालून साधारण 10-15 मिनिटं मोठ्या आचेवर वाफवून घ्यावं. लिंबाचा रस, चाट मसाला, कांदा, कोथिंबीर, शेव आणि बटरची सजावट करून त्याच्या आवडीनुसार वड्या करून घ्याव्यात आणि डिश सर्व्ह करावी.